गुड मॉर्निंग. आज संडे आणि वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे सगळ्यांना. आणि आता वाजलेत 10:30 आणि आम्ही निघालोय देऊ आळंदीला. डॅडा आपण कुठे निघालोय? आपण चाललोय आज कुठं देव आळंदीला वुमन्स डे स्पेशल. सो आज हॅपी वुमन्स डे टू ऑल. अँड लोक जात असतील डेटला, पण आम्ही जातो देव 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 दर्शनाला. देव दर्शनाला. राया से हाय. हा ठीक आहे. आणि आता आम्ही निघालोय देऊ आळंदीला. एक्झॅक्ट किती आहे? 30 मिनिटं आहे देव इथून. सो वी आर गॉट दिस मॅप. येस 30 मिनिटं आहे. हा, आमच्या घरापासून 30 मिनिटं. आता आम्ही पहिले देहूला जाऊ, तिथे तुम्हाला सांगतो आम्ही कसं देऊ दर्शन. हा ठीक आहे, 30 मिनिटं राया सांगतोय. रायावर विश्वास ठेवा. राया खोटं बोलतो का? नाही. राया खोटं बोलतो का? नो नो नो. नाही, राया खोटं बोलत नाही. ठीक आहे, चला भेटूया मग आपण देहूला. बाय. अवघ्या 30 मिनिट्समध्ये आम्ही देहूला पोचून गेलो होतो. आमच्या घराच्या अगदी जवळच आहे, पण आमचा येण्याचा पहिलाच प्रसंग. म्हणजे राया जसं पहिल्यांदा आला तसं रायाचे पप्पा आणि रायाची मम्मासुद्धा पहिल्यांदाच देहूला आलो आहे. तर बघा, पहिले आम्ही ठरवलं की पहिले गाथा मंदिरात जाऊन येऊ आणि मगच मेन मंदिरात. देहूमधील मुख्य मंदिर आणि वैकुंठधाम मंदिर अगदी जवळजवळच आहे बसस्थानकाच्या, पण जे गाथा मंदिर आहे नवीन मंदिर ते थोडं दूर आहे. सो आम्ही म्हटलं पहिले गाथा मंदिराला जाऊन येऊ आणि रिटर्न येताना दोघं दर्शन करूया. बघा, हे आहे गाथा मंदिर. बघा, इथे आम्ही पोहोचून गेलो होतो आणि राया बघा. राया कुठं आलो आपण? कोणतं मंदिर आहे दादा? गाथा मंदिर. गाथा मंदिर. कोणतं मंदिर आहे? हाय राया, कुठं आलो आपण? आपण पोहोचलोय देऊच्या गाथा मंदिर. गाथा मंदिर खूप भव्य दिव्य असं होतं आणि प्रत्येक वॉलवर तिथे तुकाराम महाराजांची गाथा गायलेली होती किंवा त्यांचे अभंग होते. असे जे सेक्शन दिसत आहेत तुम्हाला, जे मी आता दाखवले तशा सेक्शनमध्ये सगळे तिथे त्यांची गाथा आणि त्यांचे अभंग लिहिलेले होते. आणि बघा कसं एकदम छान 3D पेंटिंग टाईप असं त्यांनी देखावेसुद्धा उभारले होते. त्यानंतर असा एक जिना होता आणि तिथून वर जाऊन एक विठ्ठल रुक्मिणी म्हणजे मंदिर होते. बघा किती भव्य दिव्य असे मंदिर आहे. हे नवीनच बांधकाम आहे वाटतं. बघा किती छान आहे. आणि जे समोर दिसतंय तिथे विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिर आहे. हे बघा किती छान देखावे सारखं 3D वॉल केल्या आहेत. आणि हे बघा तुकाराम महाराजांची जी मूर्ती होती ती खरंच खूपच भव्य दिव्य आणि खूपच आकर्षक होती. हे बघा किती छान असं मंदिर आहे. कसं वाटलं मंदिर? मस्त आहे. मस्त आहे ना? थंड असतं की नाही? किती थंड आहे. बाहेर इतकं ऊन आहे. आतमध्ये झाड आहे. हां. गाथा मंदिरातच एक आजोबा विणा वाजवत होते. रायाने त्यांचे दर्शनसुद्धा घेतले. राया झाल्यानंतर देवदर्शनाला सगळ्यात जास्त जाण्याचा उद्देशच हा असतो की त्यालाही काहीतरी देवधर्माचं समजायला पाहिजे. बघा हे किती छान आजूबाजूला सुद्धा मंदिराचा परिसर होता आणि इथे भक्तिनिवास आहेत. तुम्ही जर इथे देहूला मुक्कामासाठी विचार करत असणार तर नक्की या. इथे भक्तिनिवाससुद्धा अवेलेबल आहेत आणि कमी पैशातच उपलब्ध असतील. आता आपण कुठे चाललोय? मुख्य मंदिर. ठीक आहे. राया आता बाप्पा करायला चाललो का? हा, कुठे? मुख्य मंदिर. ठीक आहे. कुठे मंदिर? गावात आहेत का? पहिले आपण इकडे आलो होतो गाथा मंदिरात. हे आहे गाथा मंदिर. गाथा मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही रिटर्न परत देहू गावात आलो. बघा हे बसस्थानक आणि इकडे मंदिर. बसस्थानकावर जर तुम्ही आले तर तिथून डाव्या साईडला मेन मंदिर आहे आणि त्याच्या साईडला एक वैकुंठ मंदिर आहे. तर ते बघा तिथे कलश दिसतोय ते वैकुंठ मंदिर. तर तुम्ही
बसने येऊ शकतात. कधी तुम्हाला जर वाटलं असेल की कारच लागेल तर असं काही नाही, तुम्हाला सिटी बससुद्धा अगदी देहू मंदिराजवळ सोडेल. तर हे होतं श्री संत तुकाराम महाराजांचं मुख्य मंदिर. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये एंट्री केल्यानंतर देहूचा चिंतामणी असे गणपती बाप्पाचे मंदिर होते. खरंच मंदिरातली मूर्तीसुद्धा खूप आकर्षक होती. बघा, रायाने तिथे जाऊन दर्शन घेतले. इथे आम्ही आलेलो आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानामध्ये. हे मंदिर आहे. इकडे चप्पल स्टँड. आत्ताच यात्रा होऊन गेलेली आहे, त्यामुळे डेकोरेशन तुम्ही बघू शकता. किती छान फुलांचं डेकोरेशन. इकडे चप्पल स्टँड आहे, चप्पल ठेवून द्यायची. मुख्य मंदिर आहे, हे मुख्य मंदिर आहे. हा, देवगावचं. चला. परत दे राया. मंदिर जवळ आला आता. अर्धा तास लागला असेल ना आपल्याला लाईनीमध्ये. मुख्य मंदिराच्या महाद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे सुद्धा 4 मंदिरं आहेत. एक श्री स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी देवी मंदिर, दुसरे राम मंदिर, तिसरे तुकाराम महाराजांचे मंदिर आणि एक हरेश्वर म्हणजेच आपल्या भोलेनाथांचं मंदिर. बघा, हे स्वयंभू मूर्ती आहे. इथे लाईन खूप मोठी नव्हती. अर्ध्या तासात आमचं दर्शन होऊन गेलं होतं आणि मग आम्ही गेलो होतो विठ्ठल रुक्मिणी देवी मंदिराचं पहिलं दर्शन होतं. बघा, इथे लाईन चालू आहे आणि हा इथे एक सभा मंडप आहे. सगळे दर्शन करून आल्यानंतर आपण तिथे बसू शकतो. त्यानंतर आम्ही इथे गेलो होतो. हे होते राम मंदिर. राम मंदिरात सुद्धा खूप छान डेकोरेशन होतं. जसं तुम्हाला मी पहिले सांगितलं की इथे यात्रा 3-4 दिवसापूर्वीच होऊन गेली होती, त्यामुळे मंदिरसुद्धा खूप छान असे सजलेले होते. आणि बघा, हे होतं रामसिया मंदिर. हे राम मंदिर आहे, हे स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी आणि हे तुकाराम महाराजांचं मंदिर. इकडे प्रदक्षिणा मार्ग. हरेश्वर मंदिर, आपलं भोलेनाथ. जेव्हा तुम्ही विठ्ठल रुक्मिणी देवीच्या मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर निघता, तेव्हा प्रदक्षिणा मारताच तुम्हाला बाकी सगळ्या मंदिराचे दर्शन होते. तर बघा, आम्ही प्रदक्षिणा मारून झाली होती आणि आम्ही आता येऊन पोचलो होतो तुकाराम महाराजांच्या मंदिराजवळ. हे बघा, इथे आहे सद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर. आणि मंदिरातून दर्शन झाल्यानंतर इथे बघा किती छान असं मंदिराचा परिसरसुद्धा खूप छान होता. आणि इतकं गरमी असल्यावर सुद्धा तिथे खूप थंडावा वाटत होता. बघा, आम्ही फोटोसुद्धा खूप छान काढले आहेत. दर्शन मस्त झालं. राया कसं झालं दर्शन? छान. गर्दी खूप नव्हती. आता तसं सगळं दर्शन होऊन गेलं. जर तुम्ही देहूला येताय तर 2 तासात तुमचं दर्शन होऊ शकतं. पालखी आहे का? कुठे चाल? अच्छा, ते आता मंदिरात घेऊन चालले. कुठून? मंदिरातनं वैकुंठ मंदिरला गेला, वैकुंठ मंदिरातनं इकडे चालला. अच्छा. हा होता संत तुकाराम महाराजांचा जुना रथ.
तो वैकुंठ मंदिरात घेऊन गेले होते अगोदर आणि त्यानंतर तो परत मुख्य मंदिरात घेऊन चालले होते. आम्हाला रथाचे सुद्धा दर्शन झाले. तर पुणेकरांनो, तुम्हाला जर देहूसाठी यायचं असेल तर तुम्ही सकाळी निघून दुपारी घरी पोहोचू शकता. मुख्य जे 2 मंदिरं ते अगदी बसस्थानकाजवळ आहे आणि तिथून तुम्ही गाथा मंदिराला ऑटो करून जाऊ शकता. दर्शन करू झाल्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या पुढच्या स्टॉपला, म्हणजेच वुमन्स डे सेलिब्रेट करण्यात. ओ, वुमन्स डेची ऑफर आहे का विचारा बरं का. वेलकम ड्रिंक आहे का नाही, यांचं वेगळं आहे का. वुमन्स डे स्पेशल पण काही आहे का ऑफर आहे ना. वुमन्ससाठी 200 रुपये. थँक्यू. वुमन्ससाठी 200 रुपये. हो का? अरे वा, मस्त वाली ऑफर आहे. अरे वा. म्हणजे आपल्याला ही वाली थाली आहे ना, ही 200ला भेटेल. म्हणजे आपल्याला 50% ऑफ आहे. हो, आम्हाला ऑफ आहे 50%. राया, बघ काय ऑर्डर करायचं. राया म्हणतो इथं स्कॅन करा. स्कॅनर इज अवेलेबल. वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन ऑर्डर. तर तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल, आम्ही आलो तर सुखकर्ता थालीमध्ये अनलिमिटेड पुरणपोळी, आमरस, मोदक होते. बघा, रायाने त्या थालीचा आस्वाद घेतला. खरंच खूप छान टेस्टी आणि व्हेजिटेरियन जेवण जर खायचं असेल मनसोक्त तर तुम्ही सुखकर्ता थालीला येऊ शकता. हे जे हॉटेल लोकेशन आहे ते बाणेरला आहे. तुम्ही मॅपवर बघून इथे या. सुखकर्ता थाली खाण्यासाठी आम्हाला अर्धा ते पाऊण तास वेटिंग करावी लागली होती, पण हे वेटिंग करणं वर्थ आहे कारण की खूप टेस्टी फूड आहे. तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता. हे लोकेशन आहे बाणेर, सुखकर्ता थाली. घरी आल्यानंतर आम्ही वर्ल्ड कप मॅच एन्जॉय करत होतो. बघा, विकेट पडल्यावर राया आणि रायाचा डॅडा किती एन्जॉय करत आहे ते. तर चला तर मग बघूया आता इंडिया टीम जिंकेल की नाही. काय वाटतं तुम्हाला आज कोण जिंकेल? आज तर इंडिया जिंकेल. कस काय? कारण आहे ना, मी ड्रीम इलेव्हनला टीम लावली आहे आणि मी जे पण लावतो ते लोक काहीच खेळत नाही. तुम्हाला तुमच्या नशिबावर इतका भरोसा आहे का? हे पाहून घे, पाय माझा कॅप्टन कोण होता बघ. यस, माझा कॅप्टन तो होता ज्याने लास्ट मॅच मध्ये 100 केले होते आणि आता तो लवकर आउट झाला. आणि वाईस कॅप्टन होता जो लगेच आउट झाला, दिसू शकतो, सचिन रवींद्र. आणि सर्व माझ्या टीम मध्ये सर्व न्यूझीलंडचे प्लेअर आहे आणि एकच हर्षदीप घेतलाय. म्हणजे तुमचा निरोप मी इंडिया पर्यंत पाठवू का की बघा तुम्ही ह्या माणसामुळे जिंकलेत, ह्या माणसानेच तुमच्या ऑपोजिट टीम विरुद्ध षडयंत्र रचलेलं होतं. हे मी सेम 2024 मध्ये मी केलं होतं. 2024 मध्ये पण तुम्ही ऑपोजिट टीमचे मेंबर्स घेतले होते. चांगलंय चांगलंय. म्हणजे बॅड लक असतं माणसांसोबत, पण बॅड लकचा पण कसा फायदा करून घेणं हे यांच्याकडून शिका. काय वाटतं तुम्हाला? तर चला, आता इंडियाची विनिंग हिस्ट्री परत हिस्ट्री रिपीट होईल. आपलं बॅड लक चालतं का? चला बाय. आणि येस, हीच ती मुवमेंट इथे इंडियाने परत दुसऱ्या सलग वर्षी वर्ल्ड कप जिंकला आणि आम्ही खरंच खूप एन्जॉय करत होतो. आम्हीच काय, प्रत्येक इंडियन ही मुवमेंट एन्जॉय करत असेल. इंडिया इंडिया. तर असा साजरी केला होता आम्ही वुमन्स डे. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब कसं करायचं आहे तर चॅनल ओपन करून तिथे खाली सबस्क्राईब किंवा बेल आयकॉन असेल तिथे जाऊन फक्त एकदा क्लिक करा. डबल क्लिक करू नका आणि सबस्क्रायबर वाढवा आणि असेच ब्लॉग टाकण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन द्या. बाय. जिंकलो 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 जिंकलो. थर्ड टाइम. ये